सिंपल रेसिपीज विथ गौरीमध्ये सगळ्यांचे मनापासून स्वागत. पावसाळ्याला छान सुरुवात झालेली आहे आणि पावसाळा म्हटलं की चहा बरोबर काहीतरी कुरकुरीत चटपटीत खायला सगळ्यांनाच आवडतं. तर आज आपण बनवणार आहोत मसाला शेंगदाणे. अगदी झटपट बनतात, काही पूर्वतयारी करण्याची गरज लागत नाही, मोजक्या साहित्यात बनतात. तर पटकन सुरुवात करूयात आपल्या रेसिपीला. तर सगळ्यात आधी मी इथे एका पातेल्यामध्ये घेतेय एक मोठं वाडगं भरून कच्चे शेंगदाणे. यामध्ये एक वाटीभर चण्याचं पीठ घेते आहे. याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त ठेवू शकता. चवीनुसार मीठ घालायचंय. थोडीशी हळद घालतेय मी, पाव चमचापेक्षा पण कमी हळद घेतलेली आहे. त्याचबरोबर मिरची पावडर मी घालतेय. मिरची पावडर सुद्धा तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट कसं आवडतं तशी कमी जास्त घ्यायची आहे. गरम मसाला घेतेय पाव चमचा आणि सोबतच चाट मसाला चमचा भरून घेतलेला आहे. चाट मसाल्याच्या ऐवजी तुम्ही काळं मीठ किंवा आमचूर पावडर वगैरे सुद्धा वापरू शकता. आता आधी कोरडंच आपल्याला हे सगळं मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे. मसाले तुम्ही तुमच्या आवडीने कुठले एखाद दुसरे अजून ऍड केले तरी सुद्धा चालणार आहे. आता यामध्ये अगदी थोडंसं 2-3 चमचे पाणी घेऊन आपल्याला हे पीठ छान शेंगदाण्यांना लावून घ्यायचंय. शेंगदाण्यांना ते पीठ व्यवस्थित कोट होईपर्यंत आपल्याला ते छान मिक्स करून घ्यायचे आहेत. पिठाचं प्रमाण जर तुम्हाला जास्त शेंगदाण्याच्या वर कोटिंग पिठाचं आवडत असेल तर थोडं पीठ तुम्ही यामध्ये वाढवू शकता. जर अगदीच पातळ लेअर तुम्हाला आवडत असेल, वरती जे कवर असतं शेंगदाण्याचं, तर थोडं कमी पीठ तुम्ही यामध्ये घेऊ शकता. पाण्याचं प्रमाण मात्र अगदी कमी वापरायचंय, कारण जर खूप जास्त पातळ झालं तर मग शेंगदाणे तळेपर्यंत वेळ जातो आणि मग ते नरमही पडू शकतं. तर आता आपण बघा, हे असं इथपर्यंत मी कोटिंग करून घेतलेलं आहे. सुटसुटीत शेंगदाणे आहेत अगदी. आपण तळून घेऊयात. तेल मी हाय टू मीडियम फ्लेमवरती ठेवलेलं आहे. तेल आधी छान तापवून घेतलेलं आहे आणि मग गॅसची फ्लेम मीडियम ठेवलेली आहे आणि आपल्याला जशी आपण कांदा भजी सोडतो तसे शेंगदाणे सोडायचे आहेत तेलामध्ये. अगदी एक एक शेंगदाणा सिंगलच पडलं पाहिजे असं काही नाहीये. 2-3 शेंगदाणे जरी एका वेळेला पडले तरी काही हरकत नाही. तर तुम्ही बघू शकताय, एका वेळेला खूप जास्त आपल्याला शेंगदाणे कढईत टाकायचे नाहीयेत, नाहीतर ते एकमेकांना चिटकू शकतात. तर तुम्ही ज्या हिशोबाने भांडं तळायचं घेतलं असेल तसेच आपल्याला शेंगदाणे सुद्धा कढईत तळायला सोडायचे आहे. जशी आपण कांदा भजी सोडतो अगदी सेम तसंच आपल्याला शेंगदाणे सोडायचे. तर एक 2 ते 3 मिनिटानंतर बघा, वरचे तेलाचे जे बबल्स आहेत ते कमी झाल्यानंतर मग आपल्याला याला झारा लावायचा आहे. तेलामध्ये शेंगदाणे सोडल्या सोडल्या लगेचच आपल्याला याला झारा लावायचा नाहीये. एक 2 मिनिटं थोडंसं सेट होऊन द्यायचंय आणि मग त्यानंतर एकसारखे खालीवर करून आपल्याला छान सोनेरी रंगावरती तळून घ्यायचे. तर बघा, तुम्ही बघू शकता याचा रंग किती छान आलेला आहे तो. अगदी 3 ते 4 मिनिटांमध्ये हे शेंगदाणे तळले जातात. एकदा तेलात शेंगदाणे सोडल्यानंतर मात्र गॅसची फ्लेम आपल्याला कमी करून घ्यायची आहे, कारण वरचं पीठ पटकन कुरकुरीत होतं आणि शेंगदाणा आतून तळायला थोडा वेळ जातो. म्हणून मग मंद फ्लेमवरतीच आपल्याला हे शेंगदाणे तळायचे आहेत. नाहीतर काय होतं, वरचं कव्हर अगदी कुरकुरीत होतं आणि शेंगदाणा आतमधला नरम लागतो. तर बघा, 3 ते 4 मिनिटांमध्ये ही एक बॅच तळून झालेली आहे. याचा रंगही सुरेख आलेला आहे. तुम्हाला मी जवळून सुद्धा दाखवते. याच्यातलं आधी तेल आपण निथळून घेऊया आणि या शेंगदाण्यांचा रंग आता तुम्ही बघू शकताय किती छान, जसे बाहेर रेडीमेड मिळतात अगदी तसेच तयार होतात. झटपट तयार होतात. तुम्ही अगदी 10 ते 15 मिनिटांमध्ये आयत्या वेळेला सुद्धा हे बनवू शकता. तर नक्की या पावसाळ्यामध्ये ट्राय करा. मी बाकीचे सुद्धा असेच तळून घेते. तर इथे हे पूर्ण शेंगदाणे तळून झालेले आहेत. अगदी छान मोकळे मोकळे, अजिबात असे गट्टे गट्टे वगैरे झालेले नाहीयेत. एखाद दुसरा शेंगदाणा हा चिकटलेला राहतोच. तुम्हाला मी आता यातले 2-3 शेंगदाणे हातावर सुद्धा कुस्करून दाखवते, म्हणजे तुम्हाला अंदाज येईल की किती छान क्रिस्पी असे हे तयार होतात. अजिबात तेलकटही होत नाहीत. तर या पावसाळ्यामध्ये नक्की हे तुम्ही बनवा. अगदी एक 15-20 दिवस छान व्यवस्थित डब्यात तुम्ही जर ठेवलेत तर छान कुरकुरीत राहतात. मधल्या वेळेमध्ये खायला, पावसात चहाबरोबर ती खायला अगदी एक छान असा स्नॅक्स आहे. तर नक्की ट्राय करा. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच सिंपल आणि सोप्या रेसिपीज बघण्यासाठी सिंपल रेसिपीज विथ गौरी या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा. नमस्कार.